मोदी आणि शहांचं छत्र तुमच्यावर नसेल, ज्या दिवशी मोदी आणि शहांचं छत्र उडालेलं असेल, छप्पर उडालेला असेल, तेव्हा तुम्ही कुठे असाल? हा विचार त्यांनी आणि त्यांच्या लोकांनी केदारनाथच्या गुहेत किंवा गुवाहाटीच्या कामाख्या मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन बसून करायला हवा। मी या मताचा आहे की आज एकनाथ शिंदे यांची जी काय स्वतःचं वजन जे दाखवत आहेत आर्थिक सत्तेचं, त्याचं मूळ उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या ऊर्जेमध्ये आहे ना। उद्धव ठाकरे तुम्हाला ऊर्जा दिली नसती, ते म्हणतात ना ऊर्जा कचऱ्यातून ऊर्जा, त्या कचऱ्यातली ऊर्जा सगळ्यात जास्त उद्धव ठाकरे साहेबांनी तुम्हाला दिलेली आहे। आणि ही अशी ऊर्जा त्यांना देऊ नका, हा माणूस घात करेल, हे सांगणारे लोक आज त्यांच्याच अवतीभोवती आहेत ठाण्यातले। हे ठाण्यातले जे खासदार आमदार आसपासचे आहेत ना, हे सगळे उद्धव ठाकरेंना मस्के लावायला आले होते। साहेब हे करू नका, हा माणूस तुम्हाला दगा देईल, याची नियत चांगली नाही, हे सांगणारे लोक हे सगळ्या त्यांच्या भोवती आहेत। आम्ही त्याला साक्षीदार आहोत। तेव्हा एकनाथ शिंदे यांनी जपून पावलं टाकावी, टीका सहन करावी। राज्यकर्त्यानं जर टीका सहन केली तर तो 2 पावलं अधिक पुढे जातो। आणि विशेषतः ज्याने आपल्यावरती आपल्या सुरुवातीच्या काळापासून मेहरबानी केलेली आहे, भरभरून दिलेलं आहे, त्याच्या बाबतीमध्ये हे सगळं जपून केलं पाहिजे।